गणेशोत्सव 2 दिवसांवर आला तरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय। यावर्षी प्रवाशांना मोठा मनस्ताप होणार आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलंय। याबाबत उच्च न्यायालयानं देखील सरकारला फटकारलंय। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही काम सुरू झालं नसल्याचं दिसतंय आणि याच मार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनुज जोशी यांनी। आपण उभे आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहू शकताय की आगामी कालावधीत गणेशोत्सव फक्त 1 ते 2 दिवसांवर येऊन ठेपलाय, परंतु मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जी वाहनं आहेत त्यांना खड्ड्यातूनच मार्गक्रमण करावं लागतं। महामार्गावरील अनेक ठिकाणी अशा प्रकारे बायपास आहेत। पाठीमागे महामार्गाचं काम अपूर्ण असलेलं पूर्ण झालेलं नाही आहे। परिणामी येत्या गणेशोत्सवामध्ये देखील गणेश भक्तांना कोकणामध्ये दाखल होताना या ठिकाणी मुंबईतून कोकणापर्यंतचा प्रवास हा खडतर प्रवास म्हणावा लागणार आहे। चाकरमान्यांना बाप्पा यावर्षी देखील पावावा अशी अपेक्षा चाकरमान्यांकडून व्यक्त होत होती, परंतु त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आलेली आहे। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, रत्नागिरी।